रत्नागिरीकरांना मी सावरकर सांगण्याची गरज नाही, किंवा महाराष्ट्राने सांगण्याची गरज नाही, देशालाही सांगण्याची गरज नाही. ज्यांनी डोळ्यावर झापडं टाकली असतील आणि विचारांचा विपर्यास हाच हेतू असेल त्याच लोकांना सावरकरांनी समजलं असेल. सावरकरांचं संपूर्ण जीवन एकाच गोष्टीला समर्पित होतं असं म्हटलं तर चुकणार नाही, ते म्हणजे राष्ट्राय स्वाहा, देशासाठी सर्वस्व. सर्वस्व अर्पण समर्पण या भावनेने जगणारा व्यक्ती सावरकरांच्या रूपाने आपल्याला असतो. देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन गीतं लिहिणारा, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिणारा, ते विदेशात शिक्षण घेताना सुद्धा क्रांतिकारकांचा वैचारिक बलस्थान निर्माण करणारा, ते अतिशय पुढे जाऊन काळ्या पाण्याची शिक्षा सहन करताना सुद्धा स्वविवेक, स्वधर्म, स्वभाव याच्याशी तडजोड न करणारा राष्ट्रभक्त आणि स्वतंत्र भारतात सुद्धा हे राष्ट्र केवळ स्वतंत्र झालेले एकमेव राष्ट्र नाही, तर उद्याचं बलशाली राष्ट्र व्हावं याच्या विचारांची मुहूर्तमेढ करणारा देशभक्त. या चारही गोष्टींचं उत्तर एकच आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. ते लेखक, कवी, नाटककार, मराठी हिंदी साहित्याला शब्द देणारे, मी तर म्हणेन शब्दशूर, असं शब्दशूर सावरकर. विज्ञानाची तेवढीच सोड आणि परंपरांची तेवढीच चाल, प्रगतीचा वेग आणि वर्तमानाचं विश्लेषण, इतिहासातला अभ्यास आणि उद्याच्या भारताच्या प्रगल्भतेचा पाया, या सगळ्याचं मिश्रण एका व्यक्तिमत्वात दिसतं ते सावरकर. सावरकरांच्या जीवनातून प्रेरणा न घेणं याच्यासारखं दुसरं पाप नाही. आणि सावरकरांचा विचार न समजता त्यांच्यावर बोलणं याच्या एवढी पापी कोणी नाही जे विरोधकांचं पाप सावरकरांना असतं. जन्म एक, पण दोन जन्म ते घेणार पडते. कायद्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर सनद मिळण्याबरोबरच किंवा आधीच किंवा नंतरच त्याच्यावर बंदी आणण्याचा वकील कोण, आणि स्वतंत्र भारत झाल्यानंतर स्वतंत्र भारतात काही काळाला बंदिवान ठेवलेला भारत देशभक्त कोण, या तिन्ही प्रश्नांचं उत्तर सावरकर आहे. अशा प्रेरणादायी या सावरकरांच्या धगधगत्या विचारांची प्रेरणा असलेला सांस्कृतिक कार्यक्रम हा राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्यभागाकडून करायचाच हाच निर्णय आमचा होता, आणि म्हणूनचा आजचा कार्यक्रम म्हणून मी तुमच्यासमोर येण्याचं प्रयोजन. माझ्या जेव्हापासून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जबाबदारी दिली तेव्हापासून आम्ही प्रण केला की आपली कला, आपलं साहित्य, आपली संस्कृती, आपले लोकवाद्य, आपलं लोकनृत्य, आपली लोककला, या सगळ्या लोकनाट्य ही एक सॉफ्ट पॉवर आहे. जगात कित्येक देशांकडे ती कमी असेल किंवा नसेल, महाराष्ट्रात बरोबर. आज मी कार्यक्रम करून आलो की आमची नमनची खेळ आणि झाकडी याला लोककलेचा दर्जाही आपण दिला, तो शासन निर्णय केला, आणि त्या कार्यक्रमांच्या प्रयोजनासाठी सुद्धा अनुदान 10 लाख रुपयापर्यंत देण्याचा शासन निर्णय 365 दिवसांमध्ये थोडे थोडे नाही, राज्यभर 365 दिवसांमध्ये 200, 300, 400 कार्यक्रम नाही, 1200 कार्यक्रम आपण राज्यभर करतो, आणि त्याचा सुद्धा जागृती, जनजागृती आणि मनोरंजन करतो. आज पुन्हा एकदा सावरकरांच्या स्मृतीला वंदन करून, त्यांच्या विचारांना अभिवादन करून, राष्ट्राय स्वाहा या भूमिकेवर उद्याची पिढी, आजची पिढी आणि मागील पिढीने दिलेला वसा घेऊन आपण जगलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो.